के ठाई बहु केली वनवन पाय पिटी झालासे खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे बहु केली वनवन पाय पिटी झालासे तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु केली वनवन पाय पिटी झालासे समचरण सरोजम सांग नीलांबुदाभं जगन विहित पानी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहास्यं श्री विठ्ठलं चिंतयामि तुझे
पांडुरंगा करू प्रथम नम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन पदांभोज तेजं स्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो वाती भूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समा तयाची आचरणी जा साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळा कंठ स्वराराका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत परम विख्यात जो दान ब्रह्मयात सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जैनी धर्म जितविलाची बळी तो संभाजी दान नवाळी का अवतरला जयाची आकुडी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीतसो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर विशेष 7 कीर्तन रूपी सेवेसाठी लाभते आहे महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन ज्यांचे सुंदर असे मृदुंगाचे 7 लाभते आहे मृदुंग विशारद मृदुंग अलंकार तसेच राघव वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण कमलेश महाराज जाधव महाराजांना मनापासून धन्यवाद आहे महाराजांसमवेत महाराजांचे या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थाही उपस्थित आहे हार्मोनियमचे सुंदर असे 7 लाभते आहे आदरणीय कामठे महाराज महाराजांना धन्यवाद सुंदर अशी गायनाचे 7 ज्यांची लाभते आहे महाराष्ट्रातील वारकरी वैभव दिग्गज गुणीजन प्रामुख्याने संगीत भूषण संगीत अलंकार हरिभक्तीपरायण आदरणीय ओमकार महाराज महाराजांना मनापासून धन्यवाद आहेत तदनंतर महाराष्ट्रातील वारकरी वैभव बारामती तालुक्याचे वैभव भजन सम्राट आदरणीय दत्तात्रय महाराज कुतवळ महाराजांना धन्यवाद आहेत प्रसंगी विनेकरी बाबा तसेच कोंडवा खुर्द आणि परिसरातील भजनी मंडळी संत सज्जन मायबाप जमलेल्या सर्वच वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो मस्तक हे पायावनी पायावनी मस्तक हे पायावनी मस्तक हे पायावनी पायावनी मस्तक हे पायावनी मस्तक हे
वारकरी संताच्या प्रतिवर्षी पंढरपुरात जाईन महाद्वारा हरी भेटी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती पंचम विठ्ठल प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय इंद्रियांना विशिष्ट प्रकारची उपमा देऊन त्या इंद्रियांना अंतर्मुख करून म्हणजे वळून परमात्म्याच्या स्वरूपामध्ये जाण्यासाठी त्यांच्या अंतकरणामध्ये असणारी परमात्मा प्राप्तीची परमात्मा अनुभूतीची भूक दाखवून देतात आणि तुकोबारायांनी दाखवून दिलेल्या मार्गानं जर या इंद्रियांना अंतर्मुख करून वळून जर परमात्म्याच्या स्वरूपाच्या दिशेनं जर या जीवानं वाटचाल केली तर तुकोबाराय बोलतात तुका म्हणे धावे मग अवघे बरवे विठ्ठल प्रसंगी परिहार देणं वाक्याचे ते कर्तव्य आहे त्या ज्ञायानं प्रतिवर्षी प्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कोंडवा खुर्द शिवनेरी नगर शिवनेरी नगरातील ग्रामस्थ भाविक भक्त मंडळी पुरुष वर्ग महिला माता भगिनी तरुण वर्ग सर्वांच्या अट्टहासानं आणि सायासानं हा नामयज्ञ सोहळा 18 वर्षापासून या पवित्र भूमीमध्ये घडतो आहे विठ्ठल प्रामुख्यानं साप्ताहिक कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक आदरणीय भीष्म महाराज सुतार महाराजांची उपस्थिती आणि टाळाचे साथ आहे। तदनंतर या ठिकाणी
परिसराचं पारमार्थिक वैभव असणारे हरिभक्तीपरायण आदरणीय माऊली महाराज काटे विठ्ठल विठ्ठल अथक परिश्रमानं आणि सायासानं अट्टहासानं तसं ज्ञानोबारांनी हे शब्द फक्त या की महाराज या इकडे बाजूला विठ्ठल 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 अट्टहास आणि सायास सायास हा शब्द तसा ज्ञानोबारांनी संसारिकाच्या दृष्टीने उच्चारलेला आहे सायास करीसी प्रपंच दिननिसी. पण माझं मत असं आहे जेवढा सायास आणि अट्टहास प्रपंचाला करावा लागतो त्याच्यापेक्षा 1000 पटीनं सायास आणि अट्टहास हा धर्म पारमार्थासाठी करावा लागतो. त्यावेळेस असा सप्ताह उभा राहतो विठ्ठल विठ्ठल. कारण सांसारिक प्रापंचिक जीवनामध्ये सायास आणि अट्टहास आहे मानासाठी सन्मानासाठी भोगासाठी लोभानं विषयाच्या तृप्तीसाठी आहे स्वार्थानं आहे. परंतु इथं ज्यावेळेस धर्म आणि परमार्थ करायचा आहे त्यावेळेस इथं मान सन्मान स्वार्थ बाजूला ठेवून निस्वार्थ भावनेनं त्यागाच्या भूमिकेनं हा परमार्थ अंगीकारावा लागतो आहे. इथं उतरावं लागतंय त्यावेळेस हा धर्म उभा राहतो आहे विठ्ठल विठ्ठल. म्हणून अट्टहासानं आणि सायासानं हा सप्ताह घडत आलेला आहे असं बोलावं लागतं आहे. नाहीतर आपल्या घरादारासाठी शेतीवाडीसाठी गुराढोरासाठी आपल्या प्रपंचासाठी बायको मुलांसाठी गाडी बंगल्यासाठी सायास अट्टहास करणारे संसारिक जीव दिसतात. परंतु धर्मासाठी अट्टहास करणं हे सहजासहजी सोपं नाही. अनंत जन्मीचे तप एक नाम सुकृत सोबत घेऊन यावं लागतं आणि त्या न्यायानं या जीवाच्या पदरी हे प्राप्त होत असतंय. म्हणून या ठिकाणी सप्ताह कमिटी असेल आणि ग्रामस्थ शिवनेरी नगर मधील मंडळी असतील यांच्या सायासानं हा सप्ताह चालत आलेला एक तप पूर्ण झालेला आहे. आता दुसऱ्या तपपूर्तीच्या दिशेनं वाटचाल चालू आहे. पर्याय नाही बरं का, तपाशिवाय पर्याय नाही. कारण तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही आणि तप केल्याशिवाय परमात्म्याचं स्वरूप कळत नाही विठ्ठल. साप्ताहिक कार्यक्रमातील आजचा हा सांगतेचा दिवस आहे काल्याचा दिवस आहे. सांप्रदायिक अलिखित नियमानं पहा साप्ताहिक कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी नामपर असेल नंतर संतपर देवपर असेल उपदेशपर असेल किंवा काल्याच्या अगोदर मागणीपर असेल नियम घालून दिलेले आहेत. काल्याच्या कीर्तनाला तर विशेष बंधन आहे की या काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे गोपाल कृष्ण भगवान चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. परमात्म्यानं गोकुळात केलेलं चरित्र आणि त्याचं उच्चारण या काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तन करायला मर्यादा आहे. म्हणजे बाकीच्या कीर्तनामध्ये मर्यादा नाही असं नाही. भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणे करून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. अजून जर सोपं बोलायचं झालं तर ज्या संसाराचा आणि मायाजाळाचा त्याग करून ही भावी भक्त मंडळी या धर्म मंडपात येऊन बसलेली आहेत
जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहिलेले आदरणीय संदीपान महाराज हाशेगावकर बाबांच्या मुखातलं वाक्य आहे, शास्त्राच्या सिद्धांताच्या आधारानं कीर्तनकारानं श्रोत्यांची मन अलगद आपल्या ओंजळीत घ्यावीत आणि परमात्म्याच्या स्वरूपात नेऊन घालावीत. विठ्ठल मर्यादेमध्ये कीर्तन असावं. म्हणजे सोपं बोलायचं झालं तर ज्या संसाराचा माया जाळाचा त्याग करून ही भाविक भक्त मंडळी या धर्म मंडपात आलेली आहेत आणि परमार्थाला लागलेली आहेत. आता कीर्तनकारानं सासू सुनेच्या राजकारणाच्या गप्पा सांगून या भाविकांना पुन्हा संसारात नेऊन घालण्याचं पाप करू नये. विठ्ठल सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्ण या न्यायानं ही कीर्तनाची मर्यादा असावी. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन या न्यायानं असावं. आणि आज तर विशेष अग्रस्थानी शोभणार कलशस्थानी शोभणार हे काल्याचं कीर्तन. कारण धार्मिक कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं पहा. त्यामध्ये पहा त्रिदिनी नामयज्ञाचा उत्सव असला तरी त्याची सांगता कशानं होते? काल्याच्या कीर्तन. पंचदिनी उत्सव असेल तरी सुद्धा काल्याच्या कीर्तनानं. हा 7 दिवसाचा सप्ताह जरी असेल तरी त्याची सांगता कशानं होते? एवढंच काही 12 दिवसाचा असेल 15 दिवसाचा असेल महिनाभर जरी नामयज्ञ केला तरी त्याची सांगता कशानं होते? काल्याच्या कीर्तनानं होते. कारण काला म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आहे. काला म्हणजे जीव शिवाचं ऐक्य आहे. अपरोक्ष ज्ञान म्हणजे परमात्मा स्वरूपाची प्राप्ती आहे. विठ्ठल या काल्यासाठी शिवनेरी नगर आणि परिसरातून भाविक भक्त मंडळी या काल्याचं महत्व जाणून उपस्थित आहेत. 5, 10, 15, 20, 25, 99, 50 नाही 500 किलोमीटर वरून भाविक भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. परतूर वरून अमोल बोराटे या ठिकाणी उपस्थित आहेत. या कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार जगभर करण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वारकरी गोडवा चॅनलचं नाव आहे. आणि अमोल बोराटे स्वतः वारकरी आहेत आणि त्यांच्याकडं गोडवा आहे. त्यामुळे चॅनलवर काही शंका घेण्याचे कारण नाहीये. तितकाच गोड चॅनल आहे जो या नामाचा प्रचार आणि प्रसार जगभर करतायत. पण मला सांगायचंय काय की 5, 10, 50, 25, 100 नाही तर 500 किलोमीटर वरून आपण आलोत याचं मला नवल आहेच. परंतु अधिक नवल कशाचं आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ह्या काल्याचं महत्व अनन्य साधारण हे तुम्हाला आम्हालाच कळालं असं नाही. या काल्याचं महत्व देवादिकांना आहे. या काल्याचं महत्व स्वर्गातील अमरांना आहे. काल्याचं महत्व या काल्याच्या महत्वाला जाणून या काल्यासाठी स्वर्गातील देव सुद्धा हरी काल्याची आसे Bye.
भगवान की काल्याची आसे देव जडी झाले मासे काल्याच्या आशेनं देवांना साक्षात येता येत नाही म्हणून माशाच्या रूपानं तो काला आणि काल्याचा कण आपल्या जीवनात पदरी प्राप्त होईल म्हणून आशा करतात आणि या मृत्यू लोकांमध्ये येत आहेत. एवढंच काय आज आजी ओ समरावती काला पहावया येती ती इंद्राची अमरावती सुद्धा आज ओस पडलेली आहे आणि तो इंद्रदेव सुद्धा आज कोंडवा खुर्द गावामध्ये शिवनेरी नगरामध्ये उपस्थित आहे. एवढंच काय आज तो वैकुंठातला परमात्मा सुद्धा या काल्याच्या आशेनं आज या कीर्तनामध्ये उपस्थित आहे. कोण्या रूपानं आलेला आहे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही कारण तसा काला होत नाही. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम हा संगम आहे. एकत्रित देव भक्त आणि नामाच्या आधारानं हा काला होतो आहे. स्वरदारा बाबा आज वैकुंठात काल्याची इच्छा आणि अपेक्षा केली काला तर मिळत नाहीच पण कवळ काही काल्याची काल्याचा घास सुद्धा वैकुंठ वैकुंठी तो ऐसे नाही कबर काही काल्याचे काला तर नाहीच पण काल्याचा घास सुद्धा वैकुंठात मिळत नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे म्हणून ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला देव वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला वेडावला वैकुंठ सोडून संत सदनामध्ये राहिला कारण काला संताच्या संगती घडतो आहे. सोरदारा बाबा धन्य धन्य संत सदन धन्य धन्य संत सदन जेथे लक्ष्मी सह्या शोभे नारायण वेडावला या संताच्या संगतीमध्ये काला खावयाला पहावयाला मिळतो आहे म्हणून वेडा होऊन वैकुंठ सोडून येता. लक्षात घ्या आज आपण काल्याच्या आशेनं आलो आहेत परंतु तुम्हा आम्हाला काला प्राप्त करून देण्यासाठी आज साक्षात भगवान परमात्मा कोणाच्या रूपानं येऊन तुम्हा आम्हाला काल्याचा प्रसाद देणार आहे आणि हे मी बोलतोय म्हणून तुम्ही मान्य करायचं नाहीये. भानुदास किती साक्षात भगवान परमात्मा आपल्या निज हस्ते प्रसाद देण्यासाठी आलेला आहे. पण काला आपल्याला समजून घ्यायचा आहे कारण काल्याचे प्रकार आहेत. प्रतीक काला आणि तात्विक काला.
मनाचं कान करून ऐकायचं, कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन, म्हणून मनाचं कान करून ऐकायचं. एवढ्या आशेनं वक्त्याकडे पाहायचं, म्हणजे फक्त चौधरी महाराजांकडेच नाही, इथून पुढं कोणी कीर्तनकार कोणी वक्ता आला ना, श्रोत्यानं एवढ्या आशेनं वक्त्याकडे पाहायचं. कीर्तनकाराला वक्त्याला महाराज एखादं गुह्य जरी सांगायचं नसलं तरी ऐकणाऱ्याची आशा पाहून त्यानं ते सांगून टाकलं पाहिजे, एवढ्या आशेनं पाहिजे. कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन. म्हणून काल्याच्या कीर्तनात आपल्याला काला समजून घ्यायचा आहे आणि प्रस्तुत अभंगाच्या आधारानं काल्यापर्यंत पोहोचायचं आहे. मग महाराज कोण्या दृष्टांताच्या आणि कोण्या सिद्धांताच्या आधारानं अभंगात प्रवेश करून काल्यापर्यंत घेऊन जातात याच्याकडे बारकाईनं लक्ष द्यायचंय. विठ्ठल कारण चालू असणारा हा अखंड नामयज्ञ 16च नाही, 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणाचा अट्टहास हा एकाच कारणासाठी आहे, काल्यासाठी, म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानासाठी. विठ्ठल म्हणून महाराज विचारसागरामध्ये व्याख्या आलेली आहे. कोण्याही प्रकाराने का होईना जीवाला द्वैतातून अद्वैतापर्यंत घेऊन जाऊन त्याच्या बुद्धीचा निश्चय करणं हा ग्रंथाचा आणि संताचा हेतू. विठ्ठल त्या न्यायानं काला जाणून घ्या, प्रत्येक काला आणि तात्विक काला. प्रत्येक काला आपल्याला ज्ञात आहे, अजून काला ज्ञात आहे. मडक्यामध्ये दही लाहीचा काला म्हणजे प्रत्येक काला आहे. तो काय आपण घरी सुद्धा मडकं घेऊन त्याच्यात दही लाही टाकून त्याचा काला करून खाऊ शकतो आहे. नवे नवे बालपणी आपण काला खाल्लेलाच आहे, याच्यात काही शंका नाही. आणि आज कीर्तनामध्ये सुद्धा मडक्यामध्ये दही लाहीचा काला बांधला जाणार आहे, परंतु तो प्रतीक काला आहे. प्रतीकाच्या आधाराने आपल्याला तात्विकापर्यंत पोहोचायचंय, म्हणजे सगुण भजता निर्गुण पाविजे, किंवा सगुणाच्या संगे आलो निर्गुणाचे भेटी. हळूहळू ढाळे ढाळे कितुलेनी एक वेळे सगुणाची भक्ती करता करता निर्गुणापर्यंत पोहोचायचे. जाता जाता सांगून जाईल, सगुण भक्ती करणाऱ्या भक्तांचा द्वेष हा निर्गुण भक्ती करणाऱ्या भक्तानं करायचा नाही, आणि निर्गुणाची भक्ती करणाऱ्या भक्ताचा द्वेष हा सगुण भक्ती करणाऱ्यानं करायचा नाही. कारण याची केलेली सेवा त्याला प्राप्त होते आहे, या न्यायानं. विठ्ठल आणि ज्ञानोबा इथं बोलतात, सगुण निर्गुण एक गोविंदू रे विठ्ठल. म्हणून या काल्याचा द्वेष करायचा नाही. मडक्यातला काला आहे दही लाहीचा प्रतीक आहे, म्हणजे त्याचा द्वेष नाही, त्याचा त्याग नाही. त्या काल्याच्या आधारानं तात्विक काल्यापर्यंत, म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानापर्यंत, जीव शिवाच्या काल्यापर्यंत पोहोचायचं आहे. परंतु अलीकडे पाहायला मिळतं आहे, शेकडो वर्षापासून हजारो वर्षापासून आपल्याला ज्या जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा अद्वैताचा सिद्धांत आपल्यापर्यंत दिला, तिथपर्यंत हा समाज पोहोचला का, हा भाविक पोहोचला का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 18 वर्ष नाही महाराज, 50 वर्ष नाही पाठीमाग नगर मध्ये, अहिल्यानगर मध्ये देव दैठण पहा, 350 वर्ष उलटून गेली सप्ताहाला. निमराज महाराजांच्या नावानं सप्ताहामध्ये कीर्तनाचा योग आला. 350 नाही 400 वर्ष सप्ताह घडत असतील, परंतु त्या काल्यापर्यंत, म्हणजे तात्विक काल्यापर्यंत कोण पोचलं आणि पोचले का नाही याचा विचार करणं गरजेचं आहे. हळूहळू का होईना पण पोचलं पाहिजे. नाही तर आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. पहा, जाणून घ्यायचं आहे. ते मडकं म्हणजे देहाचं प्रतीक आहे, लाही म्हणजे जीवाचं प्रतीक आहे, आणि दही म्हणजे शिवाचं प्रतीक आहे. विठ्ठल धर्म संस्कृती सण उत्सवाचा हेतूच आहे स्वास्थ्य समाधान दीर्घ आयुष्य निसर्गाचं संरक्षण संवर्धन, या जीवाला अद्वैतापर्यंत घेऊन जाण्याचा हेतू आहे. म्हणून प्रत्येक वस्तूतून तात्विक दर्शन करून दिलंय. परंतु आपण पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा धरून आपण आपल्या धर्माची अंधश्रद्धा केली आणि त्यातलं तत्वज्ञान जाणून घेतलं नाही. या भारतीय संस्कृतीमध्ये असणार हे अध्यात्म परिपूर्णतेनं विज्ञान आहे. विठ्ठल तत्वदर्शन करून घ्या, नाहीतर जो आज काल्याच्या कीर्तनात घट आहे तो घट तर आपल्याकडे नवरात्राला सुद्धा आहे, परंतु त्यातलं तात्विक दर्शन करून घ्या.
नाही तर आपण गणेशोत्सव करतो, नवरात्र उत्सव करतो, पण त्याचा हेतू बाजूला राहतो आहे. लक्षात घ्या, महिला मंडळ आता नवरात्र उत्सव साजरा करतात. 9 दिवस 9 रंगाच्या साड्या घालतात. घाला तुम्ही, परंतु 9 रंगाच्या साड्या घातल्या म्हणजे नवरात्र झाली का? 9 रंगाच्या फुलाच्या माळा चढवल्या म्हणजे नवरात्र झाली का? घट सांगायचा आहे, कारण घटातच दहिलाई आहे आणि घटाच्याच आधारानं काला होतोय, त्याशिवाय काला होत नाही. म्हणून घट जाणून घ्या अगोदर. कारण अजून सोपं सांगतो, परमार्थ जाणून घेण्याच्या अगोदर प्रपंच जाणावा. तुम्हाला थोडं उलट वाटेल ऐकायला, जाणकार मंडळी आहेत. खरं जाणून घेण्याच्या अगोदर खोटं जाणावा आणि आत्मा जाणून घेण्याच्या अगोदर देह जाणावा. का? कारण जोपर्यंत संसार कितपत दुःखमूळ आहे हे कळत नाही तोपर्यंत माणूस परमार्थाकडे वळत नाही. ऐकताय ना? बरं, म्हणा म्हणा महाराज. संसार गोपाळ कृष्ण भगवान की. आपल्याकडे वेळ कमी आहे, प्रमाण अधिक आहेत आणि जाणकार मंडळी या ठिकाणी, कीर्तनकार मंडळी कीर्तनाच्या साथीला उपस्थित आहेत हे मला ज्ञात आहे. परंतु आपल्याला कमी वेळात जास्त अंतर कापायचं आहे, म्हणून मला गरज वाटली की मी तुमच्याकडे आशेनं पाहिल. विठाला विठाला म्हणून सोपी व्याख्या आहे. सूत्र थोडं उलट वाटेल तुम्हाला, परंतु जोपर्यंत संसार कितपत दुःखमळ आहे हे कळत नाही तोपर्यंत माणूस परमार्थाकडे वळत नाही. जगात खोटं काय आहे हे कळत नाही तोपर्यंत माणूस खऱ्याकडे वळत नाही. आणि देह कितपत नाशिवंत आहे याचा स्वभाव जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो आत्मतत्वाकडे वळत नाही. म्हणून देहाचं जे प्रतीक आहे घट, त्या घटाला जाणून घेणं गरजेचं आहे. विठाला त्या न्यायानं घट नवरात्रात बसवतो आहे, परंतु देहाचं प्रतीक म्हणजे घट आहे. फक्त तोच मातीचा घट मंदिरात आणून बसवायचा नाही. जर तो देहाचं प्रतीक आहे तर देहही कधीतरी मंदिरात आणून बसवला पाहिजे. आणि बसलाय बर का, आज इको थोडा कमी करा, बसलाय. आज माझ्या समोर बसलेले सगळे घट आहेत. हे काय आहेत? हे घट आहेत. पण घट नुसता बसून उपयोग नाही. नवरात्रात तुम्ही घट बसवताना घटात पाणी असणं गरजेचं आहे. त्या घटात पाणी आहे आणि ह्याही घटात पाणी आहे, पण नुसतं असणं गरजेचं नाही. घट पाझरणं गरजेचं आहे. घट जोपर्यंत पाझरत नाही तोपर्यंत बाजूचं पीक उगवलं जात नाही, पीक पिकलं जात नाही. आता घटात पाणी तर आहेच, परंतु घट पाझरणार कधी आहे? 18 वर्षांनी घशापर्यंत हात घातला तरी कोरडाच निघाला. विठाला अरे, संसाराच्या नावानं, बायको मुलाच्या नावानं, घरादाराच्या नावानं, पद प्रतिष्ठेच्या नावानं हा घट पाझरतोय, रडतोय, करतोय. पण देवाच्या नावानं पाझरावा. कंठी प्रेम दाटे, हृदयी प्रगटे राम रूप कधीतरी. पण तसा पाझरत नाही तो महाराज बर का. तो पाझरण्याला एक वर्म आहे. काय वर्म आहे? जशा जशा आपण त्या घटाला माळा चढवणार आहे तसा तसा घट पाझरत जाणार आहे. मी त्या घटाचं सांगत नाही आता. जसं जसं आपण या घटाला माळा चढवणार आहे, आलं तुमच्या लक्षात? माळा चढवल्याच्या नंतर कंठी मिरवा, तुळशी व्रत करा, एकादशी मनवा हरीचे दास, नंतर घट पाझरणार आहे. विठाला आणि याच घटानं अनुभूती येते आहे. आणि अनुभूती आल्याच्या नंतर पहा, देहबुद्धी आणि देहभाव या घटावरचा म्हणजे देहावरचा नष्ट होतो आहे. माझे तुकोबराय बोलतात, फिरविला घट फोडिला चरणी, फिरविला घट
फोडिला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली महावाक्य ध्वनी बोंब झाली रडती रात्र दिवस काम क्रोध माया रडती रात्र दिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म देहाचा भाव तिथं नष्ट झाला झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्येला ठाव स्मशानीचा या ज्ञान आम्ही देहाचा भाव टाकून दिला आणि ज्या वेळेस देहाचा भाव टाकून दिला म्हणजे घट फोडला त्या क्षणाला हा आत्मा परमात्म्याशी ऐक्य पावला आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला जीव प्राप्त झाला विठाला काला तसा प्राप्त होत नाही आज कालच करायचा आहे ना आपल्याला पण जोपर्यंत आपण मंडपात बांधलेला तो घट फोडत नाही तोपर्यंत काला खायला मिळत नाही विठाला देहबुद्धी टाकून म्हणजे हा घट फोडून काला खायचा आहे नाहीतर काय काय भाविक भक्त महिला मंडळी तर आवर्जून घट फोडतात आणि त्या घटाची खापरं घरी घेऊन जातात आणि देवघरात पोचतात अरे देहाचं नाशिवंत देहाचं प्रतीक आहे तो टाकून द्यायचा आहे नाशिवंत देह आणि देहभाव त्या न्यायानं घटाची खापरं टाकून द्यायची आणि सार म्हणजे त्यातला काला सेवन करायचा आहे विठ्ठल याच्या आधारानं त्या तात्विक काल्याला या जीवाला प्राप्त व्हायचं आहे त्या काल्याला प्राप्त होण्यासाठीच हा योग्य अलौकिक मनुष्य देह जीवाला प्राप्त झालेला आहे परंतु अडथळे येत आहेत अडथळे मल विक्षेप आवरण षडविकार आणि पंच विषयामध्ये हा जीव रममान होतो आहे आणि काल्याला अडथळा आणि अडसर निर्माण होतो आहे कारण या देहाची निर्मिती पंचमहाभूतापासून झालेली आहे या देहाची निर्मिती प्रकृतीपासून झालेली आहे या देहाची निर्मिती संसारात झालेली आहे अजून सोपं बोलू या देहाची निर्मिती वासनेतून झालेली आहे त्यामुळे आयुष्यभर हा देह वासनेकडे ओढ घेतोय विठ्ठल हदी विषय ओढी भुलले जीव याची कोण करील ठेव नुपदे नारायणी पावनी या नरदेहाला येऊ नये विषयामध्ये रममान होतो आहे विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला या देहाची इंद्रिय त्या विषयामध्ये रममान होतात आणि अडथळा होतो आहे म्हणून माझ्या तुकोबारायांना काळजी वाटली कारण तुकोबारायांचं कामच आहे साधू संत इहलोकात अवताराला येतात म्हणजे उद्धारा या जन जड जीवा ते तरलेले आहेत आणि त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने तरले तरतील भरवसा नामधारकाचा ठसा म्हणून पहा तुम्हा आम्हाला तारून नेण्यासाठी जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तुकोबाराय अंगद होते तुकोबाराय प्रल्हाद होते तुकोबाराय उद्धव होते तुकोबाराय नामदेवराय होते आणि जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा जय जयाजी सद्गुरु स्वामी तुका दातारा तारक तू सकळाचा जीवलग सोय रामाजे निळोबाराय बोलतात त्या न्यायानं तुकोबाराय स्वतः तर उद्धरून गेलेलेच आहेत आम्ही वैकुंठवासी पण आलो या जीवाला उद्धरून नेण्यासाठी आलेले आहेत त्यांनी इंद्रियावरती विजय मिळवलेला आहे इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी किंवा गोस्वामी गोनाम इंद्रिय इंद्रियांचे स्वामी म्हणजे इंद्रियावरती विजय आम्ही मिळवलेला आहे आता तो विजय तुम्ही जोपर्यंत मिळवत नाही तोपर्यंत इंद्रिय जोपर्यंत शमदमान अंतर्मुख करत नाही अंतरंगामध्ये वळवत नाही तोपर्यंत त्या काल्यापर्यंत जीव पोचत नाही म्हणून माझे तुकोबाराय इंद्रियांना विशिष्ट प्रकारची उपमा देऊन वळायला सांगतात विठ्ठल इंद्रियांना वळायला सांगतात त्यामध्ये आतील इंद्रिय आहेत बाहेरील इंद्रिय आहेत आतील इंद्रिय निग्रह बाहेरील इंद्रिय निग्रह म्हणजे शम आणि दम याच्यानंतर परमात्मा आहे कारण शमदमावरी हरी झाला विठ्ठला
आता या तात्विक काल्यापर्यंत पोचायचं आहे, परंतु मर्यादा जे कीर्तन करायला आहे त्यानं गोकुळातलं चरित्र उच्चारण करून काला प्राप्त करून द्यायचा आहे, काल्याचं सेवन करायचं आहे. कारण ये दशे चरित्रे केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. गोपाल कृष्ण, लाला कृष्ण, बालकृष्ण, युगल कृष्ण, राधा कृष्ण, श्रीकृष्ण आणि योगेश्वर कृष्ण विठ्ठल. म्हणून गोकुळात परमात्मा आल्याच्या नंतर त्यानं काय चरित्र केलं याचं उच्चारण आहे. परंतु लक्षात घ्या, सूर्यदर्शन होण्याच्या अगोदर सूर्याची किरण तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचतात. तसं लक्षात घ्या, परमात्मा अवताराला येण्याच्या अगोदर त्याची काही लक्षणं आणि चिन्ह दिसून येतात. या पृथ्वी तलावरती दैत्य मातले, पृथ्वीवर पापाचा भार झाला आणि ही पृथ्वी गायीच्या रूपानं त्या परमात्म्याला विनंती करते आहे. साधू संत ऋषी मंडळी परमात्म्याला अवताराला येण्यासाठी विनंती करतात. परमात्मा ग्वाही देतात की मी येणार आहे. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिल गायी ब्राह्मण. देवकीच्या गर्भाला परमात्मा येणार आहे हे कळून आल्याच्या नंतर ऋषी मुनीच्या रूपानं देवादिक सुद्धा या ठिकाणी पृथ्वी तलावरत आलेला आहे. परमात्म्याचं सानिध्य लाभेल, सहवास लाभेल, त्याची कृपा घडेल म्हणून कोण गोपाळ झालं, कोण गोपिका झालेला आहे. अरे त्याचं सानिध्य लाभेल म्हणून कोण गायी झालं, त्याचं सानिध्य लाभेल म्हणून तृणचरे झालेली आहेत, त्याचं सानिध्य लाभेल म्हणून कोणी दगड झालं, कोणी माती झालेला आहे. झाड वेलीच्या रूपानं या पृथ्वी तलावरती देवादिक आलेले आहेत, कारण परमात्मा येणार आहे. आपला सर्वांना ज्ञात आहे, परंतु आपल्याला अभंगात प्रवेश करायचा आहे की परमात्म्याची लीला आहे, तो येतोच आहे. आणि एक लक्षात घ्या बरं का, भक्त आणि अभक्त दोन्ही असतात, चांगलं आणि वाईट दोन्ही असतंय, सार आणि असार दोन्ही असताय. कारण हे प्रक्रियेसाठी बोलणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत हा विनोद, सार असाराचा द्वैताचा विनोद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सत्य जीवाला कळून येत नाही. म्हणून तुझं मज नाही भेद पण केला सहज विनोद. म्हणून चांगल्या वाईटाचा, सार असाराचा आणि भक्त अभक्ताचा भेद करावा लागतो. नाहीतर भक्तामध्ये सुद्धा तोच आहे ना, भक्तात सुद्धा तोच आहे. परंतु लक्षात घ्या, देव फक्त भक्तासाठीच येतो असं नाही. भक्तासाठी तर आलाच, अनंत अवतार घेसी भक्ताकार. पण भक्ताला जरा अभक्ताची जास्त काळजी असते म्हणून बोलतो बरं का. ऐकताय ना तुम्ही? भक्ताला कुणाची काळजी असते? अभक्ताची जरा जास्त काळजी असते. परंतु भक्तांना अभक्ताची काळजी करायची नाही. कारण देव भक्तासाठी येतो ना अभक्तासाठी येतो. इथून पाठीमागे सुद्धा आलेला आहे आणि पुढे सुद्धा येणार आहे. कारण भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी, त्या दुर्जनासाठी येतो पण त्याचा संहार करायला येतो. इथून पाठीमागे आला आणि अजून पुढे बाकी आहे. कलंकी पुढे 10वा शुभमंगल आहे, अजून शिल्लक आहे महाराज. 28वा युग आहे. या चतुर्युगातील कलियुगाच्या आस्थाला तो परमात्मा येणार आहे आणि तो त्या दैत्यासाठी येणार आहे, त्या अभक्तासाठी येणार आहे. म्हणून दोन्ही कारणासाठी तो येत असतो आणि परमात्मा येणार आहे त्याची लक्षणं दिसून येतात. म्हणून आपणा सर्वांना ज्ञात आहे, कंसानं वसुदेव देवकीचं लग्न लावलं, थाटा माटात लग्न सोहळा पार पडला आणि वसुदेव देवकीची मिरवणूक आपल्या रथामध्ये स्वतः सारथी होऊन तो कंस काढतोय, मिरवणूक काढतोय. थाटामाटात मिरवणूक चाललेली आहे, लग्नाची वरात चाललेली आहे. इतक्यात आकाशवाणी झाली, कंसा 8व्या आईचा पुत्र वधील तुझसी. अरे कंसा, आकाशाची वाणी सांगत से कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झाली, ज्या बहिणीची वडा तू थाटामाटात करतो आहेस त्या बहिणीच्या म्हणजे देवकीच्या पोटी 8वा पुत्र हा परमात्म्याचा अवतार बनून तुझा वध करणार आहे, तुला संपवणार आहे. आकाशवाणी झाल्याच्या ती काय रेडिओची आकाशवाणी नाही.
अशी आकाशवाणी झाल्यावर ज्ञात आहे त्याला, आकाशवाणी खोटी ठरत नाही. रथावरून खाली उडी घेतली, घेऊन या खड्ग माराया धावला. हातात खड्ग घेतला आणि देवकीला मारायला धावला. इतक्यात हातात गारेला घेऊन या खड्ग माराया धावला. इतक्यात वसुदेवाना हात धरला. अरे कंसा, काय करतो आहेस? देवकीचा 8वा पुत्र मला मारणार आहे. मी जर आता देवकीलाच मारलं तर पुत्र जन्माला येणार नाही आणि मला मारणार नाही. पण वसुदेव ज्ञानी होता, विद्वान होता. म्हणला, अरे श्री हत्येचं पातक करतोस का? 8वा पुत्र मारणार आहे ना, मी ग्वाही देतो, वचन देतो, 8वा पुत्र मी स्वतःहून तुझ्या हवाली करतो. मग तर झालं. विश्वास ठेवला बर का, विश्वास ठेवला. मेहुण्यानं दाजीवर विश्वास ठेवला तेव्हा बर का, आताच नाही सांगत. बहिणीवरही विश्वास ठेवला तेव्हाच बर का, विश्वास ठेवला. परंतु मनात संशय आला लगेच. कारण संशयाहुनी घोर आणि पाप नाही थोर, हीच विनाशाची वाघोर प्राणी आहे. कोणाच्या मनात काय संशय येईल कोणी सांगू शकत नाही, कोणी कोणाचं मनच जाणू शकत नाही. परत संशय आला. 8वा पुत्र मारणार आहे, परंतु या दोघाला बंदी खाण्यात ठेवावं लागेल. त्यावेळेस 8वा पुत्र माझ्या हवाली होईल म्हणून बंदी खाण्यात ठेवलं. आता ज्या काय रामायण महाभारताच्या कथा आहेत, भगवान श्रीकृष्णाची कथा आहे, हरिकथा आहे, या कथेतून आपल्याला तत्वज्ञानाला, तात्विक दर्शनाला प्राप्त व्हायचं आहे. कारण ते रामायण इथं आहे, ते महाभारत इथं आहे, ते कुरुक्षेत्र इथं आहे, ती मथुरा इथं आहे, ते गोकुळ इथं आहे, तो कंस इथंच आहे, वसुदेव इथं आहे, देवकी इथं आहे, यशोदा इथं आहे, नंदराजा इथं आहे. पहा, त्या मथुरेतला बंदीखाना म्हणजे तुमचा आमचा देहच आहे. त्या बंदीखान्याला 9 द्वार आहेत, 10वं द्वार बंद आहे, ते अदृश्य आहे. त्या न्यायानं त्या बंदीखान्यात वसुदेव देवकी आहेत आणि या बंदीखान्यात सुद्धा वसुदेव देवकी आहेत. या देहाला विशिष्ट प्रकारची उपमा देऊन तात्विक दर्शन घडून दिलेलं आहे. म्हणून देहाला कधी पहा बंदीखाना म्हटलं, देहाला गाव म्हटलं, देहाला वस्ती म्हटलं, देहाला घर म्हटलं, देहाला झोपडी म्हटलं, देहाला बंगला म्हटलं. बंगल्यात आल्यामुळं आणि बंगला जवळ असल्यामुळं बंगला सांगणं गरजेचं आहे. बंगला खूप बनाया बे, अंदर नारायण सोया. हो, मी त्या बंगल्याचं सांगत नाही. कोणत्या बंगल्याचं सांगतोय? या बंगल्याचं सांगतोय. इस बंगले को 10 दरवाजे, आवत जावत कोई नहीं देखे, बीच पवन का खंबा रे, बीच पवन का खंबा रे, बनाया बे, अंदर नारायण सोया. बंगला खूब बनाया बे, अंदर नारायण सोया. कृष्ण
या बंगल्याला 10 द्वार आहेत. 10वं द्वार आईनं टाळू भरून बंद करून टाकलेलं आहे. आता गुरुच्या कृपेनं जेव्हा ते उघडलं जाणार आहे, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. त्या न्यायानं जाणून घ्या, हा बंदीखाना आहे. याला उपमा दिलेली आहे. म्हणून कथेच्या आधारानं तात्विक दर्शनाला प्राप्त व्हायचं. म्हणून ज्ञानोबराय बोलतात, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग विठ्ठल. त्या बंदीखान्यामध्ये वसुदेव देवकी आहेत. पहिला पुत्र झाला. बातमी कंसाला कळाली, आनंद झाला. आनंदोत्सव साजरा करायला लागला. पण नारद महर्षींना काळजी पडली. जर असा कंस जर भाचा जन्माला आला म्हणून जर आनंदोत्सव साजरा करायला लागला तर याचं पुण्य वाढेल. कारण देव कुणाचाही संहार करत नाही. ज्याच्याकडे पाप आहे, जो दैत्य आहे, अभक्त आहे, दुष्ट आहे, राक्षस आहे, त्याचाच विनाश करतो, त्याचाच संहार करतो आहे. ती देवाला मर्यादा आहे. संहार करून त्याचा उद्धार होतो हा एक भाग वेगळा आहे. कारण कृष्ण कोपोनी जासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी विठ्ठल. परंतु त्या कंसाचं पुण्य वाढेल म्हणून पुण्य सारावया भेटे देव ऋषी वदी बालकाशी ठेवू नको. अरे तुला मारायचंच म्हणल्यावर आठवा होतो. पण असा चतुर परमात्मा आहे. चतुरातो शिरोमणी गुण लावून देव चतुर चतुर देव चतुर चतुर जाणूनी वर्ततसे तो चतुर आहे. ऐकताय ना तुम्ही? पहिल्यापासून मोजलं तर आठवा आणि 8व्यापासून मोजल्यावर पहिला 8वा होईल. म्हणून नारद महर्षीने कंसाला विनंती केली, वदी बाळकाशी ठेवू नको. म्हणून 6 बालकं मारली. 7वा गर्भ योगमायेनं रोहिणीच्या उदरामध्ये गेलेला आहे. आणि 8वा पुत्र म्हणजे भगवान श्रीकृष्ण जन्माला आला त्या बंदीखान्यामध्ये. पहा बरं का, कुणाला जर आपल्या जीवनाबद्दल आणि आपल्या संसार प्रपंचाबद्दल जर तक्रार असेल तर त्यांनी भगवंताचं साधू संतांचं चरित्र कधीतरी अभ्यासून पहा. कमीत कमी नाही भगवंताच्या जीवन चरित्राशी, पण कमीत कमी साधू संतांच्या जीवन चरित्राशी आपल्या जीवनाची तुलना करून पहा. बरं का, सोपं सांगतो, एवढा संदेश घेऊन जा. तुलना करून पाहिजे. संसार करताना लहान्याकडे पाहायचं आणि परमार्थ करताना मोठ्याकडे पाहायचं. याच्यात गफलत करायची नाही बरं का. नाही तर संसार करताना मोठ्याकडे पाहायचं, त्याचं असं त्याचं तसं असं म्हणून आयुष्यभर तळमळत राहायचं, आशेने जगायचं, सुख नाही लागणार. संसार करताना लहान्याकडे पाहायचं. हम जो जिंदगी जी रहे हैं वो आज भी किसी का सपना है, या भूमिकेनं जगायचं. आणि परमार्थ करताना मोठ्याकडे पाहायचं. लहान्याकडे पाहून द्वेष आणि दंभानं जगायचं नाही, मोठ्याकडे पाहायचं. नाहीच कुणी योग्यतेचा वाटला, नाहीच दिसला ना, नाहीच, माझ्या ज्ञानोबाकडे पाहायचं, माझ्या तुकोबाकडे पाहायचं आणि आपलं जीवन व्यतीत करायचं. पहा, ज्याला तक्रार आहे ना आपल्या जीवनाबद्दल, वाट्याला आलेल्या भोगाबद्दल, त्यानं माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या जीवन चरित्रातून शिका. सोरदारा महाराज, नाहीतर महाराज कसं होत आहे, भगवान श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे चांगलं घ्यावं, चांगलंच आहे, पण घेण्याची दृष्टी पाहिजे. जशी दृष्टी तशी सृष्टी. चांगलं घेण्याची दृष्टी पाहिजे. आमच्या वाट्याला असं का म्हणून माणूस तक्रार करतो, परंतु भगवान श्रीकृष्णाच्या वाट्याला बंदीखान्यात आई वडील आहेत, जन्मबंदी खाण्यात आहे, जीवावरती काळ उठलेला आहे. जन्माला आल्या पहा बरं का, जन्माला आला बंदीखान्यात, तिथून धावपळ आणि धडपड चालू आहे. मूल जन्माला आलं, वसुदेव देवकीला प्रश्न पडला, कुठे ठेवायचं, काय करायचं. जणी कंसाचे कळेल माझ्या बाळाशी मारेल, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, लपवा माझ्या बाळाला. म्हणून वसुदेवाला विनंती करते आहे. परंतु वसुदेवाच्या हातात पायात बेडे आहेत. कुठे लपवायचं, कुठे घेऊन जायचं. त्यावेळेस मायबापाची दया आली आणि भगवान श्रीकृष्णाची मूर्ती प्रगट झाली आणि सांगायला लागली, मला घेऊन चला. कुठं? नंदाच्या घराला मजने कोळा, मजने कोळा, मजने कोळा.
नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. परमात्मा हा कुणाच्याही घराला नाही, आनंदाच्या घराला म्हणजे नंदाच्या घराला. विठ्ठल मूर्ती लहान झाली. वसुदेवानं टोपलीमध्ये घेतलं श्रीकृष्णाला. उचलिला कमळापती पायीची बंधने गळती. उचलल्या बरोबर अरे बंधनाचा तोडू पाश देऊ अशा टाकून. परमात्म्याला उचलल्या बरोबर बंधनाचे पाश गळून जातात. सद्गुरूच्या कृपेनं प्रबोधानं प्राप्त झालेला तो भक्त नामसाधना करू लागतो आहे आणि मुलाधारापासून कुंडलिनी जागृत होऊन षडचक्राचं भेदन करून ब्रह्मरंध्रापर्यंत प्राप्त होते आहे. म्हणजे उचललेला परमात्मा हा डायरेक्ट वसुदेवानं कुठं घेतलेला आहे? डोक्यावर घेतलेला आहे आणि घेऊन नंदाच्या घराला निघालेला आहे. बंदीखान्याची द्वारं उघडलेली आहेत, कारण जिथं परमात्मा जन्माला आला तिथं भक्त जागे झाले. पहारेकरी दैत्य होते, पण परमात्मा जन्माला आला की भक्त जागे होतात आणि दैत्य झोपलेले असतात दिवसा सुद्धा. विठ्ठल यानं उचलला, परंतु काळोखी रात्र आहे, मध्यरात्र आहे, दो पाऊस पडतोय, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आहे, पण आपल्या जीवाची पर्वा न करता तो वसुदेव आपल्या लेकराला मुलाला श्रीकृष्णाला वाचवण्यासाठी गोकुळाच्या दिशेने निघालेला आहे. यमुना नदी आडवी आली, आता पार करून जायचं आहे. आता लक्षात घ्यायचं कथेतून बरं का, एक बाप आपल्या मुलासाठी काय करतो आहे. माझ्या तुकोबरायांनी तर दाखवून दिलं. बाप करी जोडी लेकुराची उडी, आपली कुरवंडी वाळवणी, एका एके केला मिरासेचा धनीकडे वागवणी भार खांदी. ज्या ज्या मुलाला प्रश्न पडतो बाप काय करतो आहे, तुकोबरा एका वाक्यात उत्तर देतात. तुका म्हणे निधी गाजू आणि काशी उदार जीवासी आपुल्या. मुलाबाळांच्या हवाली संसार करतो, अरे पै पै जमा करून प्रॉपर्टी उभी करतो. तारुण्यात आलेला मुलगा संपत्तीची इच्छा करतो, बाप संपत्ती त्या मुलाच्या हवाली करतो आणि मरायला मोकळा होतो तो बाप असतो. या कथेतून शिकून घ्यायचं, वसुदेव आपल्या मुलासाठी प्राणाची पर्वा न करता त्या महापुरामध्ये म्हणजे यमुनेच्या नदीमध्ये शिरलेला आहे. गुडघ्यापर्यंत पाणी आलं, कमरेपर्यंत पाणी आलं, छातीला पाणी लागलं, खांद्याला पाणी लागलं, आता नाका तोंडात पाणी जायला लागलं. जीव गुदमरायला लागला वसुदेवाचा. भगवान श्रीकृष्णाला म्हणजे देवाला दया आली बापाची बरं का. पुर चालला चाट गाणे लाविले उलट, पुर चालला चाट गाणे लाविले बापाची दया आली त्या श्रीकृष्णाला म्हणजे देवाला. अजून सोपं बोलू का, ज्याला बापाची दया येते ना तो देवच असतो. विठ्ठल विठ्ठल दया आली आणि ती यमुना सुद्धा श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी येत होती, वाढत होती. पण दर्शन दिलं, यमुना मैयानं रस्ता मोकळा करून दिला. ही म्हणजे माया नदी आहे बरं का. तिच्यापासूनच देह निर्माण होतो आहे आणि पुन्हा त्याच मायेच्या आधारानं परमात्म्यापर्यंत प्राप्त होता येत आहे, कारण मायेने दाविले निज रूप. नाही तर माया नदीचं पाणी गड्या भलतच ओढीत, अरे भल्या भल्या रे पोहणारा ना उलथून पाडीत, भल्या भल्या रे पोहणारा ना उलथून. माया माया गतकाळी हो गतकाळी, माया गतकाळी हो गतकाळी. पण ही माया नदी पार केली आणि वसुदेव श्रीकृष्णाला घेऊन गोकुळामध्ये पोचलेले, अगदी थोडक्यामध्ये पोचले. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला ठेवलं आणि यशोदेच्या पोटी जन्माला आलेली आदी माया तिला घेऊन वसुदेव पुन्हा मथुरेमध्ये आलेले आहेत.
बंदी खाण्यात पोचले. आता जिथं माया आहे तिथं बंधन आहेत बरं का. तुम्ही माया तोडली बरं का. तुम्ही मथुरा सोडली म्हणून गोकुळात पोचलात. हे काय आहे आज? शिवनेरी नगर म्हणजे काय आहे? बोला की. अहो हे गोकुळ आहे. मथुरा सोडली म्हणून गोकुळात पोचलात. माया त्यागली म्हणून परमात्म्याला प्राप्त झालात. पण जिथं माया आहे तिथं बंधन आहेत. वसुदेवानं माया बंदी खाण्यात आणली, कड्या कुलप लागली, बंधनात बेड्या पडल्या, वसुदेव देवकी अडकून गेले. आता माया आली की राक्षस जागे झाले, दैत्य जागे झाले. रडे माया करे आकांत, रडायला लागली, आकांत करायला लागली. कंसाला बातमी पोचली, 8वा पुत्र जन्माला आला. पण तो पुत्र नव्हता, ती कन्या होती. 8वा पुत्र मारणारच आहे. ती कन्या असो नाही तर पुत्र असो, पायाला धरलं, मारण्यासाठी फिरवलं. गरगर गरगर दगडावर खडकावर आपटणार इतक्यात हातातून निष्ठून गेली आणि आकाशवाणी झाली. तुझा लागी वाटी अरे तुझा कर्दन काळ माझ्या आधी जन्माला आला आणि तो गोकुळात वाढतो आहे. हातातून निष्ठून गेली. इकडं गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण पोचला. इकडं गोकुळात भगवान श्रीकृष्ण पोचलेला आहे. सकाळी सकाळी सुईन म्हणून यशोदेच्या बाळणपणासाठी आलेली तिची ननंद म्हणजे सुनंदा, तिला कळालं यशोदेला पुत्र झाला. ती आता सांगायला बाहेर सांगती गौरवीला पुत्र झाला यशोदेला. ही सुनंदा, तिला कळालं आणि नंद राजा गाईच्या गोठ्यात आहे. ती हाक मारून सांगायला लागली, सुनो भैया, सुनो नंद भैया. तिकडे नंद राजा आवाज देत आहेत, अरे बोलो बहना क्या हुआ, सुनो नंद भैया, बोलो बहना, सुनो नंद भैया, सुनो नंद भैया. अरे बहना बोलती क्यों नहीं, क्या हुआ, सुनो नंद भैया, अरे बोलती क्यों नहीं, क्या हुआ. नंद भैया आपको लाला भयो, लाला भयो. नंद घरा नंद भयो, जय हो कन्हैया लाल. हाँ नंद भयो, नंद कन्हैया लाल. बातमी फक्त सुनंदेला आणि नंदराजालाच पोचली नाही. एका गवळणीनं ही बातमी ऐकली आणि गवळणीला बातमी पोचली. तशी ती बातमी सगळ्या गोकुळात झाली आणि गवळणींचा गलबला झाला आणि कृष्णाला पाहायला गर्दी झाली. त्याला पाहिलं पण एकदा पाहून मन नाही भरलं. पाहिल्याच्या नंतर ते नैवेद्य येले, पाहिला पाहिला
पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिल्या बरोबर पाहिला पाहिला नंदाचा नंदन विधियले मन तेने विधियले मन विधियले मन तेने विधियले मन मन विधून पाहिल्या बरोबर मन भरत नाही कारण राज्य विसरले पाहिल्या बरोबर चित्त हरून घेतलेलं आहे असं ते रूप आहे सावळे रूपडे चोरटे चित्ताचे असं रूप आहे परमात्म्याचं त्या परमात्म्याला पाहण्यासाठी नाना कला त्या गवळणींनी केल्या आणि परमात्म्याच्या दर्शनाला प्राप्त झाल्या भगवान श्रीकृष्ण त्या गोकुळामध्ये हळूहळू वाढायला लागले परंतु इकडं आनंदोत्सव आहे पुढिया तोरणे करीती कथा गाणे गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा ठीक आहे परंतु जिकडे परमात्मा नाही परमात्मा हा गोकुळात पोहोचलाय हे त्या कंसाला इकडं कळाल्याच्या नंतर त्या मथुरेमध्ये मीटिंग बसलेली आहे आणि कंसाला जो श्रीकृष्ण मारणार आहे त्याला मारण्यासाठी कोण जाणार म्हणून त्या सभेमध्ये विडा ठेवलाय आता कोण जाणार आता भल्या भल्या दैत्यांना धडकी भरली अरे तो इकडे जन्माला आला कधी तिकडे पोचला कधी कोण जाणार त्याला तिथपर्यंत मारायला 50% आरक्षणाचा फायदा घेऊन तो विडा कोणी उचलला पोतना मावशीने उचलला तेव्हापासून बर का हे काय आरक्षण आता दिलं म्हणून नाही तेव्हापासून आहे अधिकार हो अधिकार असामान्य आहे महिलेचा सुद्धा तुम्हाला माहिती नाही का श्री गणेशाचं वाहन काय आहे उंदीर आहे कार्तिक स्वामीचं वाहन मोर आहे भगवान शंकराचं वाहन नंदी आहे आणि पार्वती मातेचं वाहन वाघ आहे आरक्षण ती तेव्हा वाघावर बसली होती आणि अजून सुद्धा वाघावत बसली मग कुणी वाघ असू द्या आणि कसलाही वाघ असू द्या बसली का नाही दत्ता महाराज नाही म्हणा बरं बघा कशी बसती आहे ना अधिकार आरक्षणच आहे तेव्हापासून आणि मारायला निघाली परंतु राक्षसीन होती अकराळ विकराळ होती तिला तसा प्रवेश मिळेल का तिथं गोकुळात नाही 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 मग तिने जरा एक आयडिया केली युक्ती केली काय केली जाताना ब्युटी पार्लर मधून गेली कोण पुतना मावशी हा तिचं सांगतोय मी बर का तुम्ही मनाला लागून घेऊ नका कुणी ब्युटी पार्लर मध्ये गेली लाली पावडर लावली अजून काय ते थरावथर फाउंडेशनवर फाउंडेशन अजून काय ते बवया कोरून या डबरूस करून काय म्हणतात ते मला बी थोडं थोडं कळतंय त्यातलं मी काही संन्यासी नाही गेली अशी नटली अशी सजली अशी धजली माझ्या नामदेवरायांनी तिचं वर्णन केलं नाम म्हणे आली नंदाची या
नाम म्हणे आली नंदाची या घरा स्वरूप सुंदरा देवांगना 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 दिन दुर्बळाची मारी बालके दिन दुर्बळाची मारी बालके लहान बालके मारीत मारीत नंदाच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे काहीतरी ओळख सांगून यशोदेशी बोलून नंदराजाच्या वाड्यात गेली भगवान श्रीकृष्णाला आपल्या मांडीवर घेतलं त्याचं लाड करायला नाही भगवान श्रीकृष्णाला मारायला असताना विष घेऊन आली होती परंतु तो देव आहे तो जाणतो आहे देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता सर्व जाणतो तो त्याला विष पाजण्याच्या हेतून येशू त्या पुतना मावशीनं श्रीकृष्णाला स्तनाला लावलं त्यानं दूध प्राशन केलं विषयी प्राशन केलं प्राणही खेचला पुतना मावशी आली तशी नाश्त्यावारी गेली एवढीच काय काग बग रिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली विठाला दैत्य खानी बुडविली भगवान कृष्ण वाढायला लागले रांगायला लागले तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंग निरगनाथ तो म्या देखी लागसे रांगायला लागला वाढायला लागला अंगणात गेला खेळता खेळता माती खायला लागला माती खाल्ली आणि बळीराम दादानं यशोदेला चुगली लावली यशोदा माता बाहेर आली कृष्णा अरे माती खातो का खरं सांगा मला देवानं माती खाल्ली का नाही बोला पटकन खाल्ली ना खाल्ली त्यानं खाल्ली म्हणून आता लोक माती खातात ए गड्या हो पण त्यानं बालपणी खाल्ली आपले टोनगेच्या टोनगे माती खातात विठाला खाल्ली पाहिजे माती पण कधी खाल्ली पाहिजे हा चुकून खाल्ली ठीक आहे ती परमात्म्याची लीला आहे बर का देवानं असं केलं देवानं तसं केलं पळवाट काढायची नाही तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी तो परमात्मा आहे कर्तुम शक्ती त्याच्याकडे आहे त्याच्या चरित्राचं फक्त उच्चारण करायचंय आचरण नाही त्यानं 12 गावाचा अग्नी गिळला गोवर्धन पर्वत उचलला ते नाही जमायचं माती खाल्ली की माती खायला निघायचं आता तर अलीकडे भगवान शंकराचे भक्त निघाले उज्जैनला निघाले कुठं तिकडे 12 ज्योतिर्लिंगाला निघाले आणि म्हणले बाबा हो आमचे महादेव आहेत त्यांना ते लागतंय सगळं मग त्यांना लागतंय मग तुला बी लागतंय का अरे देवाच्या नावाखाली बम बम भोले टेकडीवाले कैलास पर्वत के राजा दम लगाने आजा गुडुम 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 अरे अरे आता हे काय उलगडून सांगण्याची गरज नाही ना तुम्हाला अहो हे गडी अहो स्वतः तर घेतात पण देवाला सुद्धा देतात काही देवाला देतात तर मग स्वतः घेतात अरे 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 त्यानं तेवढं नाही बाबा अरे त्या भगवान शंकरानं हलाहल विष प्राशन केलं आपल्याला रोगरचा एखादं बाटलीचं टोपण पचल का त्याची बरोबरी करायला निघालाय आचरण करायचंच असेल तर प्रभू श्री रामचंद्राच्या चरित्राचं आचरण करावं आणि उच्चारण परमात्म्याच्या चरित्राचं ही लीला आहे माती खाल्ली पण कशासाठी खाल्ली यशोदा बाहेर आली जाणून घ्या म्हणली कृष्णा माती खातो का आई गाई नाही खाली म्या माती आई गाई नाही खाली ना माती आई गाई नाही खाली ना माती आई गाई नाही खाली ना हा बलिराम दादा बलिराम दादा बलिराम
आई गाई आई गाई आई गाई नाही खाली ना माती बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा खोटं बोलतोय मी माती खाल्ली नाही. आई म्हणली कृष्णा तोंड उघड तोंड उघड. आता परमात्म्याला तेच पाहिजे होतं ते तोंड उघडून म्हणजे मुख उघडून त्याला आपल्या आईला विश्वरूप दर्शन करून द्यायचं होतं. म्हणून मुख पसरणी दावी मातेला मुख पसरणी दावी मातेला मुख पसरणी दावी मातेला मुख पसरणी दावी मातेला दावी मातेला मुख पसरणी दावी मातेला. ब्रह्मांड दाविले तयामधी आई गाई नाही खाली ना माती. अनेक लीला आहेत. वाढायला लागला तशा श्रीकृष्णाच्या खोड्या वाढायला लागल्या. सवंगडी गोळा करून पेंड्या सुदामा वाकड्या बोबड्या गोळा करून. खोड्या म्हणजे कशासाठी खोड्या चोऱ्या कशासाठी. लीला आहे क्रीडा आहे. गवळणीच्या घरी श्रीकृष्ण आणि गोपाळ जातात नाही. गवळणींची इच्छा आहे त्या श्रीकृष्णानं आमच्या घरी यावं म्हणून. हो घरी यावं म्हणून त्या परमात्म्यानं ती अनुभूती द्यावी म्हणून खोड्या आहेत. तक्रारी आणि गाराणी यशोदेपर्यंत यायला लागली. अनेक खोड्या अनेक गाराणी. कुठं गायीची वासरे सोडतो म्हशीची वासरे सोडतो आहे. दही दूध तूप लोणी चोरतो आहे. मडकी फोडतो आहे. नवे नवे एवढ्या खोड्या यशोदेला घरानं आली. यशोदेचा खट्याळ कान्हाबाई ग खोड्या करीतो करावयाला काय. देता खट्याळ कान्हाबाई खोड्या करीतो करावयाला. एक दिवशी गेली आली गमत माझ्या पलंगावर चोटिले मुंगूस. एक दिवशी गेली आली गमत माझ्या पलंगावर चोटिले मुंगूस. भररस्त्यावधी पुढे हस्ती साधी भररस्त्यावधी पुढे हस्ती साधी यशोदेचा खट्याळ कारण यशोदेपर्यंत यायला लागली. कारण खोड्यात आशा होत्या. गवळण आणि गवळी पलंगावरती झोपले असताना रात्रीच या श्रीकृष्णानं गवळीच्या दाढीची आणि गवळणीच्या वेणीची गाठ बांधली. रात्री बाराला चोर घरामध्ये शिरला. रात्री बाराला चोर घरामध्ये शिरला. काय
तुला सांगू होडी आणि गवळणीच्या वेणीची गाठ बांधली तिथपर्यंत ठीक आहे, परंतु त्यांच्यात मुंगूस सोडून दिलं, चोर पळून गेला. हा श्रीकृष्ण असा खोड्या करून पळून गेला. पण आता गाठ बाई कोणाशी सुटेना, काय करावं? गाठ सुटेना हा तर भाग वेगळाच राहिला. पण फजिती अशी झाली, त्या ठिकाणी गवळी होता 3.5 फुटाचा आणि गवळण होती माझ्यासारखी 7 फुटाची. अशी फजिती. गवळण पुढे चालायची आणि गवळी माग लटकायचा. गवळण गरगर गिरक्या घेई ही गाठ श्रीकृष्णाशिवाय कोणाला सुटायची नाही. हो, तिला कापली तरी सुटत नाही, जाळली तरी सुटत नाही, ओढलीन सोडण्याचा प्रयत्न करून तर सुटणार नाही. कळून आलं हे सगळं कारस्थान श्रीकृष्णाचा एक नाही, अशा हजारो खोड्या त्या श्रीकृष्णानं केल्या. यशोदा सुद्धा वैतागली बरं का. कलाकारांसाठी वा, जीव ओतून जीवा भावा. यशोदेला राग येईल म्हटलं काय, यशोदेला राग आला काय. यशोदा म्हटली, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा. तुमच्या गाया फारच त्रास द्यायला लागल्यात, म्हणजे तुमची इंद्रिय फारच विषयाकडे धाव घ्यायला लागलेली आहेत. आता तुम्ही काय करा, गाया वळायला जा, म्हणजे इंद्रिय वळायला जा. ह्या गाया सर्वांना वळाव्याच लागतील बरं का, लक्षात घ्या. आले ना जागेवर? आता आले ना? अभंगाच्या दिशेने निघाले का? निघाले आता, कारण पर्याय नाही. गोपाळांना तर गाया वळाव्या लागतातच, परंतु भगवंताला सुद्धा अवताराला आल्यावर गाया वळाव्या लागणार आहेत. कारण देहाला आल्याच्या नंतर राम परब्रह्म वशिष्ठा शरण कृष्ण सांदीपनी गुरु केला, देह धर्म पाळावाच लागतोय. त्या नयानं श्रीकृष्णाला सुद्धा गायी वळाव्या लागणार आहेत. म्हणून गोधने तारावया जातो शारंग, चारायला जातो आहे गोपाळांना घेऊन. पहा आता त्या गायी त्यानं ओढल्या, परंतु त्यात काही वढाळ गायी आहेत. आता आपली पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय म्हणजे गायी आहेत, ही आपल्याला वळायच्यात. त्यात प्रामुख्यानं 3 गायी फार वढाळ आहेत. एक गाय आहे वाणीरूपी गाय, दुसरी गाय आहे मनेरी गाय आणि तिसरी गाय आहे वासना गाय. ही वाणी गाय गाय फारच वढाळ दिसते.
आणि ही वासना गाय म्हणजे महाराज वाणी रूपी गाय दिली सोडून, मनेरी गाय दिली सोडून, पण वासना गाय महाराजांनी परफेक्ट ओळखली बरं का, कारण तिचा परिणाम जरा जास्त आहे आणि अलीकडच्या काळात जरा जास्तच होतोय बरं का. हा तुमचं सांगत नाही मी, अरे भल्या भल्याची लावीला बट्टा या वासनेना. इंद्रा चंद्राशी दरारा लाविला जेने, अरे इंद्रा पडली भगत चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. या वासनेला अजून एक उपमा दिली बरं का, गायचीच नाही, माझ्या नाथ बाबांनी उपमा दिली. हो यडक मदान तो केवळ पंचानन, यडक मदान तो केवळ पंचानन, यडक मदान तो केवळ पंचानन, मदान तो केवळ पंचानन, ओ केवळ पंचानन, पंचानन, पंचानन. शंकरा केला ब्रह्म याचा मातेरा, इंद्रा चंद्राशी दरारा लाविला जेने, यडक मदान तो केवळ पंचानन, वासनारूपी गायी आहे, वासनांद जीवन जगून जीवाचं जीवन मातीमोल होत आहे. म्हणून ही वासना गायी वळाली पाहिजे, कारण वासना वढाळ गायी मनेरी गायी आहे. दिले मुख बोलाया वचन, ही वाणीरूपी गायी आहे. वाणीरूपी गायीला म्हणजे वाचन वचन बोलावं, पण काय करावं, अनंत वाचाळ बरळती बरळ, हिलाही वळाली पाहिजे. मनेरी गाय म्हणजे मन आहे, हे तर फार मन चंचल चपल जाता येता न लगे, चंचल आहे चपळ आहे, पण मनच कारणीभूत आहे सर्व कार्याला आणि कारस्थानाला. म्हणून बोलतात गती अधोगती मनाची युक्ती मन लावा एकांती, मन एव मनुष्यानाम कारणम बंद मोक्ष. म्हणून या मनेरी गायलाही वळायचं आहे. सांगतात मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिर जाय पिकावर. या गायी गोपाळांनी वळल्या, श्रीकृष्णानं वळल्या, वळाव्या लागतील, पर्याय नाही. तुम्हा आम्हालाही वळाव्या लागतील आणि वळल्या पाहिजेत. जोपर्यंत या इंद्रियरूपी गायी वळल्या जात नाहीत, शमदमानं जीव परिपूर्ण होत नाही, तोपर्यंत तो परमात्म्यापर्यंत, काल्यापर्यंत म्हणजे काल्याच्या शिदोरीपर्यंत, जीव ब्रह्मैक्य ज्ञानापर्यंत पोचत नाही. म्हणून त्या गायी नाहीत. नाहीतर भाविक मंडळी म्हणतील महाराज आमच्या पिढ्यानपिढ्या गायी गुरु वळण्यात गेल्या आणि आता इथं आम्ही शहरात येऊन पुन्हा आम्हाला इथं गायीच वळायला लावता का. त्या गायी नाही, या इंद्रिय रूपी गायी आहेत, विषय रूपी गायी आहेत, या वळल्या पाहिजेत. म्हणून माझे तुकोबराय बोलले आपण काय टाळ्या वाजवल्या का जोरात वाजवा, वाजवा टाळ्या, जरा वाजवा, वाजवा टाळ्या, मोकळ्या हाताने वाजवा. वायव झाला तुमच्या हाताला. काय ऐकलं वय तुम्ही काय विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. किती चिंतन करता येईल, किती बोलता येईल.
गायी वळू आणि एके ठिकाणी बैसू, कारण ठाईच बैसोनी कराये जीव म्हणजे हरिनामाचा खिचडी काला, या न्याय सुखे सेऊ ब्रह्मानंदा, गावो राम नाम सदा, नोहे मग बाधा काळ दूत यमाचे, एके ठाई एके ठिकाणी बसू, या न्यायानं या न्यायानं या न्यायानं हे चिंतन घडतं आहे, तात्विक दृष्टीनं आहे, म्हणून गायी वळणं गरजेचं आहे. परंतु तशा गायी शांत होत नाही. तुमच्या आमच्या गायी वळल्या जातील, शांत होतील असं नाही. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा या गायी वळायला अडचण आली. मग श्रीकृष्णाने एक युक्ती केली. काय केली? काय केली? कृष्ण मधुर मधुर वाज, पक्षी राहिले निश्चळ, कारण कारण अशी मुरली वाजवली. जरा धीरे से बजा, जरा धीरे से बजा, बंसी बजाने वाले, बंसी अशी मुरली वाजवली. आहारे सावरिया, कैची वाजवली मुरली, आहारे सावरिया, कैची वाजवली मुरली, मुदली नोहे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण, घर सोडून धरिले रान, मी घर धंदा विसरले. त्या गायी तशा शांत होत नाही म्हणून मुरली वाजवली. वेणू भुलविले 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 वेणू नादे, भुलविले भुल भुलविले भुलविले वेणू नादे. बोलण्यासारखं भरपूर आहे. मुरली वाजवायला भगवान श्रीकृष्ण आणि सवंगडी तयार आहेत, परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आणि ही जी वेळ झाली त्यात हे गुणीजन मंडळी आणि गोपाळ मंडळी आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा कारणीभूत नाही. कारण या वृंदावनात यायलाच गोपाळांना उशीर झालेला आहे. बरोबर का माऊली महाराज? बरोबर ना? त्यामुळं किती मुरली वाजवली समाधान होणार नाही. तुम्ही महाराज मुरलीच अशी वाजवताय. वा. वृंदावनी वृंदावनी वेणू कवनाचा माई वाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे. अनेक चरणाचा भावार्थ शिल्लक आहे. योग आलाच, महाराज जर जगला वाचलाच तर म्हणायचा अभंग झालाच. सांप्रदायिक नियमाने एकदा भजन करू. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई
विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई बनायचं कसं आहे अजून राहिला का या 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 आप्पा या कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की असू द्या वेळेला आलाय तुम्ही लवकरच तुम्ही महाराजाला ओळखलं बर का कसं आहे महाराजाला हारही मोठा लागतोय